नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 3 या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. या आधीच्या लेक्चर्समध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 1, अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 2 या 2 लेक्चर्समध्ये मी भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था व त्यांची वैशिष्ट्ये यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार भाग 3 यामध्ये मी मिश्र अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की आपण या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये अभ्यासलो, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत संसाधनांची मालकी ही बहुतांश खाजगी स्वरूपाची असते. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची जी अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्थेत देशातील संसाधनांची बहुतांश मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची असते, जी सरकारकडे एकवटलेली असते. त्यानंतर आता आपण या लेक्चरमध्ये तो तिसरा प्रकार अर्थव्यवस्थेचा पाहणार आहोत. त्याला आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला देशातील संसाधनांची मालकी दोन्ही स्वरूपात दिसून येते, ज्याला आपण कंबाईन्ड ओनरशिप म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील संसाधनांची काही मालकी ही खाजगी स्वरूपातही असते व अर्थव्यवस्थेतील संसाधनांची काही मालकी ही सार्वजनिक स्वरूपाची म्हणजे सरकारकडेही असते. अशा दोन्ही स्वरूपाच्या मालकीच्या सह अस्तित्वाला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. उदाहरण पाहायचं झालं तर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताला 1951 पासून जे आपण नियोजित अर्थव्यवस्था पाहतो, भारताच्या या नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे मिश्र स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचं प्रारूप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वीकारलेलं होतं. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप आपल्याला अर्थव्यवस्थेच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 1951 पासून ते 1991 पर्यंत मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आपणास पाहावयास मिळते. तदनंतर काही अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल झाल्या कारणाने त्या अर्थव्यवस्थेला मिश्र म्हणावं का नाही म्हणावं यात काही शंका आहेत. म्हणून आपण 1991च्या पूर्वीच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाला मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था असे ठामपणे म्हणू शकतो. तर आता आपण पाहूया मिश्र अर्थव्यवस्थेची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात ती. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही अर्थव्यवस्थेतील काही वैशिष्ट्ये आपल्याला आढळून येतात. म्हणजे भांडवलशाहीची काही वैशिष्ट्ये आणि समाजवादाची काही वैशिष्ट्ये या दोन्ही स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचं सह अस्तित्व असणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था होय. या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचे काही गुण आणि समाजवादाचे काही गुण हे एकत्रित करून त्याचे फायदे अर्थव्यवस्थेला मिळवून देण्याच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे 1951 पासून पुढे आपण मिश्र स्वरूप स्वीकारलेलं होतो. आता आपण बघूया या मिश्र अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे को एक्झिस्टन्स. को एक्झिस्टन्स म्हणजे सह अस्तित्व.
सह अस्तित्व म्हणजे या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवाद या दोहोंची काही लक्षणे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशातील संसाधनांची मालकी काही प्रमाणात खाजगी व्यक्तींना बाळगण्याची परवानगी दिलेली असते. तसेच या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या संसाधनांची मालकी सरकारकडेही असते किंवा सार्वजनिक स्वरूपाचीही असते. म्हणून आपण याला सह अस्तित्व म्हणजे भांडवलशाहीचे काही लक्षण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या काही लक्षणांचं सह अस्तित्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. उदाहरणार्थ, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर म्हणजे खाजगी मालकी आणि सार्वजनिक मालकी अशा दोन्ही स्वरूपाची मालकी आपल्याला पाहायला मिळते. जर भारताची आपण शेती व्यवस्था बघितली तर शेत जमीन म्हणजे उत्पादनाचं एक संसाधन म्हणून जमीन ही खाजगी मालकी बाळगण्याची परवानगी भारतामध्ये दिलेली आहे. म्हणजे जमिनीची मालकी म्हणजे त्या संसाधनांची मालकी व्यक्तीला खाजगी स्वरूपात बाळगता येते. म्हणजे या ठिकाणी खाजगी क्षेत्राचं अस्तित्व आहे. त्याचबरोबर देशाच्या विकासाच्या अनुषंगाने महत्वाचे असणारे बहुतांश उद्योग ज्याला बेसिक अँड की इंडस्ट्रीज आपण म्हणतो, असे महत्वाचे असणारे सर्व उद्योग सरकारने आपल्या मालकीत ठेवले होते, आपल्या अधिकारात ठेवले होते. तदनंतर 1991 नंतर खासगीकरण झालं तेव्हा चित्र बदललं, परंतु सुरुवातीच्या टप्प्यात हे सर्व काही मालकी सरकारने आपल्याजवळ ठेवलेली होती. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये आपल्याला प्रायव्हेट ओनरशिप खाजगी मालकी आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्याला सार्वजनिक मालकी या ठिकाणी दिसून येत असे. म्हणून ह्याला आपण को एक्झिस्टन्स सह अस्तित्व असे म्हणतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे इंडिव्हिज्युअल फ्रीडम. इंडिव्हिज्युअल फ्रीडमला आपण वैयक्तिक स्वातंत्र्य असे म्हणतो. मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचे दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे या ठिकाणी व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हे अबाधित ठेवले जाते. म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती कुठल्याही प्रकारची गदा येत नाही. व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य जोपासले जाते. म्हणजे काय? म्हणजे व्यक्तीला कुठल्याही स्वरूपात एखादा व्यवसाय करायचा असेल तर शासनाच्या नियमाच्या अधीन राहून व्यक्तीला ते स्वातंत्र्य दिलं जात असतं. सरकारकडे ज्या काही संसाधनांची मालकी आहे ती संसाधने वगळता इतर सर्व संसाधनावरती व्यक्तीला आपली वैयक्तिक मालकी प्रस्थापित करता येत असते किंवा वैयक्तिक मालकीचे मालमत्ता व्यक्तीला खरेदी करता येत असते. त्याला आपण म्हणतो वैयक्तिक स्वातंत्र्य. एखाद्या व्यक्तीला उद्योजक होणे असेल तर तशा व्यक्तीला उद्योजक होण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली जाते. ते स्वातंत्र्य त्या व्यक्तीला उपलब्ध करून दिलं जातं. तर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचं चित्र बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा येत असतात. कारण सर्व काही अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यात असते, गव्हर्नमेंट कंट्रोल असतं. पण मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल फ्रीडम त्या ठिकाणी दिसून येतं. व्यक्तीला संपत्ती बाळगण्याचं स्वातंत्र्य असतं. व्यक्तीला आपली वैयक्तिक संपत्ती आपल्या अपत्यांकडे हस्तांतरित करण्याचं स्वातंत्र्य असतं. व्यक्तीला आपला उद्योग समूह शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपलं स्वतःचं खाजगी उद्योग समूह उभारण्याचं स्वातंत्र्य असतं. असे अनेक स्वरूपाचे वैयक्तिक स्वरूपाचे स्वातंत्र्य व्यक्तीला मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेत दिले जात असतात. हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य. म्हणजेच व्यक्तीचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न होत असतो. मिश्र अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आहे
इकॉनॉमिक प्लॅनिंग. इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन आपल्याला मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे वैशिष्ट्य पाहावयास मिळतं. इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे केंद्र सरकारकडून सबंध अर्थव्यवस्थेच्या विकासाचं नियोजन केलं जात असतं. जसे की आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळते. भारतामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतातील विविध क्षेत्रांचं आर्थिक नियोजन केलं जात असतं. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही या नियोजनाची प्रक्रिया पार पाडली जात असते. प्लॅनिंग प्रोसेस इज ऍक्टिव्हेट म्हणजे नियोजनाची प्रक्रिया ही या स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून तिसरं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगतोय इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे प्राइस मेकॅनिझम. प्राइस मेकॅनिझमला आपण मराठीमध्ये किंमत यंत्रणा असे म्हणतो. किंमत यंत्रणा मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारे पाहायला मिळते किंवा दोन प्रकारची किंमत यंत्रणा मिश्र अर्थव्यवस्थेत कार्यरत असते. एक मार्केट ओरिएंटेड प्राइस मेकॅनिझम आणि नंबर 2 कंट्रोल प्राइस मेकॅनिझम. मार्केट प्राइस मेकॅनिझम म्हणजे बाजाराधिष्ठित किंमत यंत्रणा. म्हणजे वस्तूंच्या व सेवांच्या किमती बाजारपेठेमध्ये किंवा खुल्या बाजारात निर्धारित होण्याची परवानगी देणे, त्याला आपण म्हणतो बाजाराधिष्ठित किंमत यंत्रणा. एखाद्या वस्तूची किंमत ठरवायची असेल तर त्या वस्तूची किंमत ग्राहकांकडनं होत असणारी मागणी व उद्योजकांकडनं होत असणारा पुरवठा या मागणी आणि पुरवठ्यानुसार खुल्या बाजारात वस्तूची किंमत ठरविणे, याला आपण म्हणतो मार्केट प्राइस मेकॅनिझम म्हणजेच बाजाराधिष्ठित किंमत यंत्रणा. खुल्या बाजारात वस्तूची किंमत निर्धारित होण्यास परवानगी देणे. मागणी जास्त असेल किंमत वाढणार, मागणी कमी असेल किंमत कमी होणार, पुरवठा अधिक असेल किंमत कमी होणार, पुरवठ्याचा तुटवडा असेल किंमत वाढणार. म्हणजे बाजारपेठेमध्ये मागणी कशी आहे किंमत कशी आहे त्यावरून वस्तूची किंमत ठरणार. म्हणजे ग्राहक या ठिकाणी ऍग्रीगेट डिमांड म्हणजे एकूण मागणीने वस्तूंच्या किमतीत बदल घडवून आणू शकतात. त्याला आपण म्हणतो बाजाराधिष्ठित किंमत यंत्रणा. दुसराही प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, ते म्हणजे कंट्रोल प्राइस मेकॅनिझम. कंट्रोल प्राइस मेकॅनिझम म्हणजे किंमत यंत्रणेवरती नियंत्रण, किंमत यंत्रणेवरती सरकारचे नियंत्रण, हे देखील आपल्याला मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेत पाहावयास मिळतं. या प्रकारामध्ये वस्तूची किंमत हे सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ठरवली जाते. मागणी वाढल्याने या वस्तूंच्या किमती वाढत नाहीत, अगर मागणी कमी झाल्याने या वस्तूंच्या किमती कमी होत नाहीत, किंवा दुसऱ्या बाजूला पुरवठा वाढल्याने या वस्तूंच्या किमती कमी येत नाहीत, किंवा पुरवठा कमी पडल्याने या वस्तूंच्या किमती वाढत नाहीत. म्हणजे पूर्णतः बाजारपेठ ही किंवा पूर्णतः किंमत यंत्रणा ही सरकारच्या ताब्यात असते, सरकारी यंत्रणेच्या ताब्यात असते. त्याला आपण कंट्रोल मेकॅनिझम असे म्हणतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला असे सांगता येईल, उदाहरणार्थ सरकारच्या ताब्यात असणारी रेल्वे यंत्रणा, रेल्वे उद्योग, प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वेच्या तिकिटाचे दर वाढत नाहीत. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतरही रेल्वेच्या तिकिटाचे दर आहे तितकेच असतात, कारण या प्रवासासाठी तिकिटाचे दर हे कंट्रोल केले जात असतात इंडियन रेल्वे या सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून. कंट्रोल प्राइसेस म्हणजे त्याच्या किमती कंट्रोल केल्या जात असतात. त्याच प्रकारे
एस टी महामंडळ जर आपण बघितलं तर एस टी महामंडळामध्ये काही सण समारंभाच्या वेळी एस टी महामंडळात प्रवाशांची गर्दी वाढली तर तिकिटाचे दर लगेच वाढवले जात नाहीत. का? तर कंट्रोल मेकॅनिझम. कारण हे महामंडळ एका यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रित केलं जात असतं. त्याच्यावरती सरकारचे निर्बंध असतात. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर त्याच वेळेला आपल्याला दिसून येईल, आढळून येईल की सण समारंभाच्या वेळेला प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी वाढली तर खाजगी गाडीवाले किंवा खाजगी ट्रॅव्हल्सवाले आपल्या तिकिटाचे दर दुपटी तिपटीने वाढवतात. मग मागणी वाढल्यामुळे तिकिटाचे दर या खाजगी बाजारपेठेत वाढलेले दिसून येतात. म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्सवाले हे मागणीनुसार किंमत बदलतात, परंतु इंडियन रेल्वे, एस टी महामंडळ यासारखे स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट्स हे आपल्या प्रवासाच्या तिकिटाचे दर वाढवत नाहीत, कंट्रोलमध्ये ठेवतात. म्हणजे दोन्हीही स्वरूपाची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी या मिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतील. तर अशा प्रकारे आपण मिश्र अर्थव्यवस्थेची ही 4 महत्वाची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगू शकतो. याचबरोबर या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत. पहिली समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरी भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि तिसरी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था. हे 3 अर्थव्यवस्था आणि या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण सविस्तरपणे अभ्यासलो. आता या नंतरच्या आपल्या लेक्चरमध्ये मी आपणाला आपल्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणातला दुसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, हा दुसरा पॉइंट मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकविणार आहे. धन्यवाद.